जय गणेश मित्रांनो आणि जय शिवराय. तर आज आम्ही आलोय पुण्यात शोधायला वन डे पिकनिक स्पॉट. आणि हा पहिला व्हिडिओ आपल्या ट्रॅव्हल भटकंती बदला आहे, नाही तर आपण पुढे भटकंती काढलाय. तर तुम्ही माझ्या मागे शिवरायांचा पुतळा बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांनी किती सुंदर असा पुतळा जो बनवलाय. असेच आपण संत दर्शन घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये जास्त बोलणार नाहीये. तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण फक्त पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. नक्की तुमचं मन प्रसन्न होणार आहे. चला. ही आहे लेणी आपली दगडात वगैरे कोरली आहे अशी त्यांनी दाखवली. आपण बालगणेशच्या मूर्ती आता खूप पाहिल्या असणार, परंतु बाल बजरंग बली आणि ते पण शंकरांवर पाण्याचा अभिषेक करताना तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि पावले आपण जाणार आहे असंच दगडाचं त्यांनी जसं गुफा बनवलेली आहे. आणि असं मध्ये त्यांनी आर्किटेक्चर उभं केलंय. मोठा असा सिंह आहे. चला खरंच असं वाटतंय काहीतरी कुठेतरी ट्रेकिंग बेकिंग मध्ये आले. गुफा खूप मोठी गुफा आहे. चला आता पटकन दाखवतो पुढं काय. आता हिच्या बाहेर, ह्या गुफेच्या बाहेर काहीतरी असं आहे ना, तुम्ही ते पाहून पण प्रसन्न होणार आहे आणि असं भव्य देव आहे ना की मंत्रमुक्तच होणार आहे. चला. हे आहे नंदी भगवान, एवढी मोठी मूर्ती नंदीची आणि मंत्रमुग्ध करून टाकणारे. आता बघा शिव पार्वती आणि बाल गणेश त्यांच्या मांडीवर ते सुंदर असं आहे बनवलं. खूप सुंदर कलाकृती. हात खाली कर मनस्वी मनसे. आता शिव पार्वतींचं दर्शन घेतल्यानंतर आता पर्वत आणि जंगल पाहू आपण. पर्वत तर पाहिला तर जंगल पाहू. चला. तुम्हाला आवाज येत असेल कदाचित जंगलाचा वगैरे. खूप असं सुंदर आहे, झाडं वगैरे. मी खरं सांगतो लहान पोरांना, आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना नक्की इथं घेऊन या, कारण की खरंच खूप सुंदर असं आहे की तुम्ही हे पाहिलं नसेल. वन डेचं पिकनिक स्पॉटसाठी हे एकदम ओके. आणि तरी तर तुम्हाला मज्जा नाही येणार आहे, तर काही गोष्टी मेमरी साठवता येणार आहे. आता यांनी जंगलाचा सेट का बनवलाय, कारण की तुम्ही पाहू शकतात. दाखव. काशीला जाण्याच्या अंध आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावडीत बसून जंगलातून प्रवास करताना श्रवण बाळ आपल्या आई वडिलांची अशी काळजी घेताना ती प्रतिकृती दाखवली आहे अंध आई वडिलांची. खरंच धन्य ते आई वडील ज्यांचे बाळ आहे श्रवण बाळ. चला. हे आहे संत रविदास. हे असं दाखवतात आहे की आपलं कर्म करता करता, आपलं बाहेरील सांसारिक जीवन जगता जगता, बिझनेस करता करता, थोडक्यात आपल्या भाषेत तुम्ही आई वडिलांची सेवा कशी करावी. प्लस त्याच्यानंतर त्यांनी संत सेवामध्ये जे उपदेश पण केले ते पण कसा करायचा, म्हणजे अध्यात्म, उपदेश आणि सेवा हे सगळ्यांचं एकत्रित मिलन. संत रविदास. आता आहे भक्त पुंडलिक यांची मूर्ती. कारण की पुंडलिक मातृपितृ सेवामध्ये इतके लीन होते आणि माग पांडुरंग आला. तुम्हाला ही स्टोरी माहीतच असेल. आणि पांडुरंग साक्षात देव आला, परंतु आई वडिलांना झोप लागली होती आणि आई वडिलांची झोप मी नाही मोडू शकत असं विठ्ठलांना ठामपणे सांगणारा
भक्त पुंडलिक यांनी डायरेक्ट वीट दिली आणि पांडुरंगाला म्हटलं की तू विटेवर उभा राहतो पर्यंत जोपर्यंत माझ्या आई वडिलांची झोप होत नाही. किती सुंदर. साक्षात भक्तिमय वातावरण आपण जे पाहत असतो आणि त्यात विठ्ठल आपल्या सोबत जेवतोय अशी अनुभूती येणारी ही कलाकृती आहे. खरंच खूप सुंदर की खरंच खूप सुंदर आहे की नामदेवांचा आपण ऐकलंय की नामदेव संग साक्षात देव बोलायचा, साक्षात देव जेवायचा. हा त्यांनी खांदेश उतरत नव्हता नाम हा ना? व्हायचे माझा म्हणायचं. खरंच आजी सांगतात की नामदेवाचंच ऐकायचं देव. ती म्हणायचं मी निवेदन असेल तरी खाल्लाच पाहिजे हो. तरच मी उठणार आहे, तर उठणारच नाही असं म्हणजे आहे बरं का. हा हा नाही. आता आपण पाहणार आहोत संत जनाबाई. जनाबाईंचे ओये तर तुम्ही खूप ऐकले असतील, पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात साक्षात पांडुरंग त्यांच्या सोबत जात्यावर डाळायला यायचा ही आहे ती प्रतिकृती तुम्ही पाहू शकतात. आणि इथे एक आजी होते, त्यांनी सांगितलं की जनाबाईंना हेल्प केली त्यांनी पांडुरंगाने आणि शॉल त्यांची शॉल होती पण ती पांडुरंगाची शॉल घरात तशीच राहिली. तर सगळ्यांनी जनाबाईवर आरोप घेतला की तू देवाची शॉल चोरलीस, देवाची शॉल चोरली. परंतु जेव्हा पांडुरंगांच्या मंदिरात सगळे गेले तेव्हा सगळ्यांना कळलं की जनाबाईंनी शॉल चोरली नाही, साक्षात देव तिच्या सोबत जात्यावर दळायला आलता. तर असे आपले हे थोर संत. आणि आता ही कलाकृती तुम्ही कलाकृतीला हा इतिहास आहे या दाखव. ही आहे मुक्ताबाई, संत मुक्ताबाई आणि हे संत ज्ञानेश्वर तुम्ही पाहू शकतात. आता ह्या कलाकृतीमध्ये त्यांनी काय दाखवायचा प्रयत्न केलाय की ज्ञानेश्वर एकदा रुसले, ते एकदा भिक्षा मागायला गेलते परंतु त्यांना कोणी भिक्षा जेवण दिलं नाही. त्यामुळे मुक्ताबाई म्हणली की काय झालं ज्ञानेश्वरा, ज्ञानदेवा भाऊराया. परंतु ज्ञानदेवा चिडले, ज्ञानदेव डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी दरवाजात लावून घेतला. तो मुक्ताबाई त्यांना सांगत होते की दरवाजा उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती तो इतिहास की ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी भाजल्या होत्या. तर आत्ताची कलाकृती आता ही समोर दिसणार आहे, हे चांगदेवांचे आणि ज्ञानेश्वरांची लीला आहे. चांगदेव हे खूप वर्ष तपश्चर्याला गेलते आणि त्यांना एक गर्व झालता की आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठच नाही आणि त्यासाठीच ते तुम्ही पाहू शकतात की वाघावर बसून आलते आणि त्यांच्यासोबत नाग साक्षात चालायचं. तर त्यांना असं वाटायचं की माझे इतकं कोणी श्रेष्ठ नाही. परंतु त्यांचा गर्व उतरण्यासाठी साक्षात ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी तुम्ही पाहू शकतात मुक्ताई आपली भिंतीवर बसली आहे, त्यांनी साक्षात भिंत चालवली होती आणि ते पाहून चांगदेव महाराज खरंच नतमस्तक झाले आपल्या ज्ञानेश्वरांसमोर. असे आपले माऊली तुम्ही पाहू शकतात. हा तो क्षण आहे. आता हे संत एकनाथ आहे. आपले संत कसे थोर होते, किती मानववादी होते हे ते दाखवले. तुम्ही पाहू शकतात की हा आहे आपला गाढव आणि पाणी पाजतात येते की थकला तो ही मानव. आणि एकदा वाळू तुम्ही पाहू शकता इथं माझ्या मागं वाळूत बाळ सापडलं होतं, त्या बाळाला पण त्यांनी जीवनदान दिल्यासारखा सांभाळ केला असे आपले हे प्रेमळ एकनाथ महाराज. आता तुम्हाला मी दिसणार नाही, अंधार आहे, परंतु ही कलाकृती नसून हा इतिहास आहे आपल्या संतांचा. आणि जे संत तुम्हाला माहित नाही त्यांचा पण इतिहास तुम्हाला कळून येईल आणि कसं भक्ती मानवता जपून केली तर देव पण साक्षात तुमच्या मदतीला येतो. तर हे आहे संत शिरोमणी गोरोबा काका. ते कुंभार होते, सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यांनी त्यांचे दोन्ही हात प्रायश्चित्त घेण्यासाठी तोडून टाकले. तेव्हा साक्षात पांडुरंग तुम्ही पाहू शकतात की त्यांची मडकी घडवतात ते. आणि गोरोबा काकांनी साक्षात त्यांचे हात कापले होते, त्यामुळे ते हात नाहीये म्हणून साक्षात पांडुरंग आलाय त्यांच्या भेटीला व त्यांची मडकी घडवायला. आता आपण पाहणारे संत सावतामाळी. आपल्या संतांनी तर एक गोष्ट नक्की सांगितली, काम करता करता अध्यात्म कसं जपून ठेवायचं आणि काम करता करता पण ते करता येतं, अध्यात्म जपता येतं, ते त्यांनी सांगितले.
तर हे आहे संत सावतामाळी, ज्यांनी शेतात काम करता करता तुम्ही पाहू शकता शेताची बैलगाडी, तिकडे बैल चरतोय. आणि संत सावतामाळी अभंग बोलायचे, झाडाखाली बसून ते अभंग बोलायचे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, असं त्यांचे हे अभंग प्रसिद्ध. आत्ताची जी प्रतिकृती आहे ती आपल्याला साक्षात सांगते की भक्ती आणि शक्तीची भेट जेव्हा होते, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या भेटीला जातात, त्यातला हा क्षण. आणि ते पाहून खरंच भक्ती आणि शक्ती एकत्र येते, हे त्याची अनुभूती आणि तो आपला इतिहास आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले होते की तुम्ही तुमचा क्षत्रिय धर्म निभवा आणि आम्ही आमचा जो भक्तीचा धर्म आहे त्याच्यातून आम्ही लोकांचा समाजाचा प्रबोधन करतो. आणि हे आपले शेगावचे गजानन महाराज गण गण गणात भूते. मित्रांनो, तुम्ही नक्की या हे म्युझियम पाहिला, संत दर्शन. खरंच लहानपासून थोर आपल्या आजोबाला पण घेऊन या, आई वडिलांना पण घेऊन या. खरंच इथं खूप काही शिकण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे. संतांचा विचार परत एकदा आपण तर वाचन करत नाही, पण पाहून खरंच भक्ती कशी जगता येईल हे इथं जगायला नक्की या. तर मित्रांनो, अंधार आहे परंतु हे सांगितलं जाते आपले सगळ्यांचे लाडके श्री स्वामी समर्थ, आणि ते वारोळातून प्रकट झालते. हा तो क्षण. श्री स्वामी समर्थ. आणि हे आपले शिर्डीचे साईबाबा, ज्यांचं सांगणं होतं की कोणी उपाशी गेलं नाही पाहिजे, आणि ते स्वतः जेवण वगैरे बनवताना अजून पण आपल्याला साई दरबारा शिर्डीला हे पाहायला भेटतं. आपल्या बहिणी मुखे आहे ना, आणि सबका मालिक एक है. किसे मित्रांनो, एक एक डिटेल आहे ना इथं खूप असं वाटतं की खरंच जिवंत आहे. तुम्ही पाहू शकतात, खरंच जिवंतपणा वाटतो. लोक पण असे वाटते की खरं बसलेले समोर. आता आतमध्ये जातोय, काही बोलणार नाही, परंतु संत दर्शन झाले आणि आता संपूर्ण संत दर्शन. शेवटी सगळ्यांना जी भेटी लागते ती विठ्ठलाची. तर हाच तो क्षण जेव्हा साक्षात विठ्ठल आपल्याला वारीतून भेटतात व आपण अख्खी पंढरपूरची वारी त्यासाठी करतो. चला. तर फायनली आपण अशा गुफेमध्ये आलोय. संत दर्शन झाले, वारकरी संप्रदाय पाहून झाली आहे. परंतु तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं कार्विंग केली आहे, आर्टिफिशियल कार्विंग. संत ज्ञानेश्वर महाराज आणि एकीकडं संत तुकाराम महाराज. मित्रांनो, हे पाहू शकतात की राधाकृष्ण गायांना जेव्हा चरवायला घेऊन यायचे तेव्हा राधाकृष्ण त्यांच्या जे रास किती सुंदर सुंदर लेणं आहे. जसं काही लेण्यांमध्ये कोरलेलं हे असं दाखवतं ते आपले देवी देवता. खूप सुंदर पाहू शकता आणि डिटेलिंग या खरंच खरंच वर्थिंग आहे, वर्थिंग असं वाटतं.
तर मित्रांनो, त्याचबरोबर संत दर्शन बरोबर तुम्ही तुमच्या लहान पोरांना फेमस कार्टून कॅरेक्टर्सचे पुतळे पण दाखवू शकतात, त्यांच्यासोबत फोटो काढू शकतात आणि इथे तुम्ही बोटिंग पण करू शकतात. बोटिंगची अशी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर ॲडव्हेंचरस गेम जसं की रोप कोर्सेस, त्याच्यामध्ये रोप हँगिंग, ह्या साईडवरून त्या साईडला जायचं, असं खूप सारे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला म्युझियमसोबत सुंदर असं ह्या मंदिराचं पण दर्शन घ्यायचं आहे. खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये मी जास्त दाखवू नाही शकत, परंतु तुम्ही परिसर पाहू शकतात. आजूबाजूला लॉन आहे तुमच्या फॅमिलीसाठी, तुम्ही इथे एन्जॉय पण करू शकतात. खरंच खूप सुंदर मंदिर आहे, नक्की या. मित्रांनो, आज आपण आलो संत दर्शन म्युझियम हाडशी इथे, तालुका मुळशी, महाराष्ट्र इथे. आणि पुण्यापासून ॲड्रेस पाहिलं गेलं तर 1 तासाच्या अंतर, 1-1.5 तासाच्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ? खरंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आहे ना, इथं आले जर वन डे पिकनिक स्पॉटसाठी, तर तुम्हाला इथं संतांचं आहे ना दर्शन तर होणारच आहे, परंतु त्यांचे विचार आध्यात्मिक जे होते ते काय होते ते जगायला भेटणार आहे. तर नक्की इथं या तुम्ही पण, आणि मग कळवा मला कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग, कसं होती आपली ही ट्रॅव्हल भटकंती. तर तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि भटकंतीवरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.